शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका। राधिका फाउंडेशनच्या वतीने 150 मुलांना शालेय साहित्य वाटप। सविस्तर वृत्तांत। राधिका फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाशिक येथे 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम स्वर्गीय सुरेशजी शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता। शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री राम विद्यालय जुना आडगाव नाका येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी संस्थेची माहिती व कार्य सांगितले। श्री डावरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले व शाळेतील पुढील कामाची चर्चा देखील केली। डावरे सर म्हणाले, मुलांची शिक्षणाची सुरुवात ही पहिलीपासूनच होते व तेच मुलाचे मुख्य कार्य राधिका फाउंडेशन करत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी सांगितले की राधिका फाउंडेशनने बऱ्याच शाळा दत्तक घेतल्या आहेत। आज जसे या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे आम्ही इतर दत्तक घेतलेल्या शाळेत देखील शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यापासून सुरू करणार आहोत। या कार्यक्रमासाठी राधिका फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच सदस्य आवर्जून उपस्थित होते। त्यामध्ये संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक, संगीता हिंगमिरे, वंदना बनकर, दीपाली चेडगे, स्नेहा शिंपी, संध्या सावंत, प्रीती मजदे, उमा परदेशी, अनिल नहार, विकी कुटे, महेंद्र आहेर, अर्चना कुरविन कोप आदी सदस्य तथा पदाधिकारी उपस्थित होते। आणि त्याचबरोबर त्या शाळेतील शिक्षक वृंद म्हणजेच खंडेराव डावरे, आशा देशमुख, सरला नलगे, अविनाश वाघ, कीर्ती मोरे, भगवान अहिरे आदींची देखील उपस्थिती दिसून आली। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका।